कधी कधी मला माझंच वागणं कळत नाही. माझा संसार तोडण्यामागे शारदाच कारणीभूत आहे. तिच्यामुळेच हर्षवर्धन मला सोडून तिच्याकडे गेले. पण तरीही मी तिच्याशी समजूतदारपणे का वागले? तिचा तिरस्कार का केला नाही? तिचा राग का नाही आला मला? कदाचित ती या सगळ्यासाठी कारणीभूत असली तरी तिने हे सगळं मुद्दाम केलेलं नाही याची जाणीव मला आहे. सर, एक सॉलिड बातमी हातात आली. काय रे? हर्षवर्धन भोसले इंदोर मध्ये. हर्ष? येस सर. सर, काही लोकांनी त्याला इंदोरच्या एका हॉटेलमध्ये बघितलं. जगन्नाथची माणसं त्याच्या मागावर आहेत. इनफॅक्ट आतापर्यंत ती इंदोरमध्ये पोहोचली असते. आणि सर, मला खात्री आहे त्यांचं काम पूर्ण झाल्याशिवाय ती माणसं येणार नाही. तुझ्यासाठी मी कोणाचाही विचार न करता घरदार, माझे आई वडील, माझा नवरा सगळ्यांना सोडून तुझ्या जवळ आली. तुम्हाला डिच नाही ना करणार? कळलं तुला? म्हणजे ऍक्च्युली माझा तोच प्लॅन होता यार, पण आता तुला कळलं, त्यामुळे आता मला नेक्स्ट प्लॅन बनणार आहे. आपण एक काम करू, मी तुला असं टेरेसवरनं ढकलून देतो. आता जे संकट तुमच्यावर ओढवलंय त्यात जर आम्ही तुम्हाला काही मदत करू शकलो तर. ताई, मला माहितीये सध्या तुला पैशांची खूप गरज आहे आणि तू बँकेतून लोन काढण्याचा विचार करतेस. हे बघ, तसं न करता जर तू शार्दूलकडून पैसे घेतलेस तर. नाही, नको. म्हणजे हे बघा, मी तुम्हाला आधीच म्हटलं की प्लीज गैरसमज करून घेऊ नका. बरं ठीक आहे, मी घेईन हे पैसे, पण मी हे लोन म्हणून घेईन आणि व्याजासकट परत करेन. हो, चालेल. ती तिच्या घरी गेलीच नाही. काय? हो वहिनी, जाताना सांगून गेली माहेरी जाते, पण ती माहेरी गेलीच नाही. कुठे गेली कोणास ठाऊक. तिचे आई बाबा खूप काळजी करत होते. त्यांनाही ठाऊक नाही ती कुठे गेली ते. वहिनी, मला खूप टेन्शन आलंय ग. भांडणाचा राग डोक्यात घालून जीवाचं बरवट तर करणार नाही ना ती? नाही, तसं काही नाही करणार ती. पण मला कळतंय की ती कुठे गेली असेल. नक्कीच त्या निरंजन बरोबर कुठेतरी गेली असेल. आता खरंच खूप खुश आहे. मला हवं ते मिळालंय. तू, शिवाजी, माझा हा संसार, सगळं मिळालं मला. कोण आहे? रूम सर्व्हिस. हर्ष, तू काही ऑर्डर केलं होतंस? हा, ड्रिंक सांगितलं होतं. अच्छा. वाव, मिस्टर हर्षवर्धन भोसले आणि प्रियंका, क्या बात. याला म्हणतात आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन. तुम्हा दोघांना सोबत अरेस्ट करायचं भाग्य देवाने मलाच दिलंय.